हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे, जे पुण्यातलं आमचं रेंटेड घर आहे. तर ते कारण बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या मागच्या 2.5 वर्षापासून, पण असं झालं होतं की चला आता आपण थोडंसं डेकोरेट करूया, त्याच्यानंतर होम टूर शेअर करूयात. पण आता आमची हे घर सोडण्याची पण वेळ आली आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता फायनली जसं आहे जे आहे ते आपण तुमच्यासोबत शेअर करू आणि असंच कनेक्ट राहा. आणि तुम्हाला घर कसं वाटते ते सुद्धा नक्की सांगा. तर चला, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या घरामध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी आमच्या घराची टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले तर हा हॉल आहे. हॉल भरपूर मोठा आहे, म्हणजे बाल्कनी पण अटॅच आहे, त्याच्यामुळे असं भरपूर मोठं दिसते ही जागा. आणि सोबतच इकडे आहे की होल्डर, कारण आल्याला ना चाव्या आपण इकडे तिकडे ठेवायचं पहिले असं होत होतं थोडंसं, म्हणून मी इथे की होल्डर लावलेले जेणेकरून आठवणीने इथे चावे ठेवल्या जातील आणि वेळेला त्या मिळतील सुद्धा. मोबाईलमध्ये किती जरी गोष्टी असतील तरी सुद्धा आम्हाला कॅलेंडर लागतं, स्पेशली मला, त्याच्यामुळे इथे ते कॅलेंडर पण लावलेलं आहे. आणि हा जो टीव्ही आहे तर मागेच म्हणजे 6-7 महिन्यापूर्वीच आम्ही घेतलाय. सो भरपूर मोठा आहे. किती इंच? 50 ना? हा, तर 50 इंची हा टीव्ही आहे. तर कॅलेंडरची मजा, कॅलेंडर 2024 मध्ये आना म्हणून कॅलेंडर आणायला गेलो मी डिसेंबर महिन्यात, डायरेक्ट 25च कॅलेंडर घेऊन आलो. हा, ते तसं झालं. सो इकडे टीव्ही आहे. त्याच्यानंतर इथे मनूच्या काही गाड्या, चेअर, आता घरात बाळ असलं की हा सगळा पसारा आहे, वस्तू सगळ्या असतातच. ते झाल्याच्या नंतर इकडे सोफा आहे, ज्याची अवस्था भयानक बिकट झालेली आहे, कारण आमच्या महाराजांनी ती केलेली आहे पिकूमुळे. तर इकडे 3 सीटर सोफा आहे आणि इकडे 2 सीटर्स आहे. बऱ्यापैकी घर जे आहे ते आम्ही अजिबातच डेकोरेट केलेलं नाहीये, पण मी नेहमी असा प्रयत्न केलाय की जे आहे ते खूप टापटीप आणि छान क्लीन ठेवावं, त्याने घरामध्ये छान फ्रेश पण वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी असं माझं घर म्हणजे आवडते मी बऱ्याचदा, पण मनूमुळे थोडंफार इकडे तिकडे होतच असं, जसं की तुम्ही आता पण बघताय. पण ठीक आहे, घरात मुलं असतील तर असं होऊन जातं. तर इकडे सोफा आहे. हा जो टेबल आहे तो आम्ही इथे कधी ठेवत नाही, टिपो आहे, पण आज मी तिथे ठेवलाय की थोडंसं काहीतरी मधला स्पेस पण थोडासा ऑक्युपाय होईल आणि ते चांगलं. तर त्याच्यानंतर इकडे ना मनूचा टेडी आहे, जो इथेच नेहमी असतो. आता ही सीट त्याची झाली असं म्हणू शकतो आपण. मनू खेळणं घेताना पहिल्यांदा त्याला फेकून देते तिकडला आणि मग त्या टेबलवर चढते. कारण तिला सगळ्यात जास्त, मनूची घरातली सगळ्यात फेवरेट जागा म्हणलं तर हा टेबल आहे. त्याच्यावरतीच तिला बसून खेळायचं असतं, उड्या मारायच्या असतात आणि सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे तिची इथे खेळणी ठेवलेली आहे, जेणेकरून आता तिला ना चढता उतरता येतं आणि ती तिची खेळणी बरोबर इथून काढते, तिला जे पाहिजे ते घेते. त्याच्यानंतर मूड असेल तर भरून ठेवते, नाहीतर मग नाही असं. सो तिची खेळणी इथे ठेवली आहे, जी तिला रोज लागते ती. इथे टेडी आहे आणि सोबत इकडे ना एक कॉर्नर टेबल आहे. सो हा आमच्या ओनरचाच आहे, तर तो पहिल्यापासून इथंच होता म्हणून आम्ही तसंच ठेवला. अलेक्सा ठेवली आहे, कधीतरी लागते, आम्ही नाही शक्यतो बघत किंवा जास्त गाणी पण त्याच्यावरती लावत, कधीतरी लावत असतो. ती लावतच नाही गाणे. तिला 100 वेळा सांगितलं तरी ती म्हणते माझ्याकडे नाही. ती जास्त बोल करते. इथे मनूच्या बर्थच्या काही मेमरीज आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत या फ्रेम मध्ये, तर त्याच्यामुळे ही फ्रेम इथे ठेवली आहे. एक आर्टिफिशियल प्लांट आहे आणि बाकी तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे आपलं सिल्वर प्ले बटन आहे. नाईस. आणि त्याच्यानंतर इकडे मी तुम्हाला बाल्कनी दाखवते. सगळ्यांचा फेवरेट पार्ट असेल हा जो व्ह्यू आहे तो, कारण सगळ्यांना असं वाटतं की आमचा हा बंगलो आहे, तर बंगलो नाहीये, हा आमचा फ्लॅटच आहे. पण आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहतो, त्याच्यामुळे आम्हाला अटॅच इथे हे पण मिळालेलं आहे, गार्डन पण मिळालंय. त्याच्या अगोदर इथे ना मी एक हे लावलंय, विंड चाम लावलंय, कारण इकडून भरपूर सगळी हवा येत असते आणि मग त्याने असं छान आवाज पण येतो त्याच्यामुळे. आणि आजकाल होते असं की त्या हवेपेक्षा जास्त ना आम्ही येतच आमच्या डोक्याला लागून कधी कधी डोक्याला लागून कधी कधी डोक्याला लावून वाजवतो. आता घेतलंय तर त्याचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे, कारण बाल्कनीमध्ये लावलं असतं ते खूप उंच झालं असतं, व्यवस्थित मस्त वाटलं म्हणून सध्या तिथे ठेवलेलं आहे. आता भरपूर मोठी बाल्कनी आहे इथे आणि मग आम्ही त्याचा भरपूर छान प्रकारे उपयोग पण करतो. इकडे ओनरची 2 कपाट आहेत, ते आम्ही बाहेर ठेवले, जी आत होती. आणि बाकी हे जे आहे तर हे सगळं आमचं स्टोरेज युनिट म्हणू शकता तुम्ही, कारण मनूचं स्ट्रोलर म्हणा, मनूच्या चेअर म्हणा, मनूचं जे काही मोठं सामान आहे ते आम्ही इथे सगळं ठेवलेलं आहे वरती. आणि इकडे रोजचे कपडे सुकत घातले. इथे कधीतरी चहा प्यायलाही बरं वाटतं, थोडंसं पाऊस येत असेल तर मनूला पण बघायला छान वाटतं.
त्याच्यामुळे इथे 2 चेअर ठेवल्यात. इथे आमची तुळस आहे आणि बाकी इकडे आहे गार्डन. गार्डनमध्ये ना सध्या असं झालंय की शेतामध्ये कसं गवत येतं ना, सेम त्या टाईपमध्ये असं सगळीकडे गवतच दिसणार आहे तुम्हाला. आणि त्याला यायला एवढा वेळ पण नाही लागला. 10-15 दिवसात तर एवढं गवत आलं. महिन्याभरात एवढं गवत झालं असेल. 15-20 दिवस पण नाही. हा 15 दिवस 3 आठवड्यापूर्वीच आम्ही क्लीन केले होते. पण ते आता पाऊस भरपूर चालू आहे पुण्यात, त्याच्यामुळे सगळं गवत झालं. पण भरपूर नवीन झाडं पण आली आहेत. पपईची आहेत 2-3. पपई आली आणि त्याला पपयाला पण आल्यात. पपया पण भरपूर आल्यात त्याला. इकडे 3 झाडं आलेत पपयांची. तिथे पेरूचं आहे. त्याच्यानंतर इकडे वेगवेगळी झाड आहेत. हे बघा सो असं हे सगळं आहे. त्याच्यानंतर ना आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हॉलमधून आल्याच्या नंतर एका बाजूला टॉयलेट बाथरूम आणि एका बाजूला आमचं किचन आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मी किचन दाखवते. तर इथे फ्रीज आहे. किचनमध्ये एंट्री केल्यास फ्रीजवरती छोट्या मोठ्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, जे की नेहमीचे फ्रूट्स लागतात ते फ्रूट्स. एक प्लांट ठेवले, आर्टिफिशियल प्लांट, आणि इकडे काही ड्राय फ्रुट्स ठेवलेत, जेणेकरून ते दिसले तर ते खाण्याची पटकन आठवण व्हावी म्हणून. आणि त्याच्यासोबत इकडे आहे आमचं देवघर. आता हे जे देवघर आहे ना, तर ते सुरुवातीला मी खाली ठेवत होते, पण आता मी ते टेबलवर ठेवलंय. कारण मनू भरपूर ते म्हणजे तिला देव खाली घ्यायचे असतात आणि इकडे तिकडे करते. आता पण ती करते, पण थोडंसं प्रमाण कमी झालंय, त्याच्यामुळे ते एक फायदा आहे टेबलवरती ठेवल्याचा. इथे देवघर आहे. त्यानंतर ना इकडे किचन ओटा आहे. आता हे किचन मधला कॉर्नर, त्या दिवशी जेव्हा मी तुमच्यासोबत एक शॉर्ट शेअर केला होता, तेव्हा मला बऱ्याच जणींना म्हणलंय की हे जे कंटेनर आहेत तर ते नवीन घरात काढायला पाहिजे होते. पण मला तुमच्यासोबत होम टूर शेअर करायची होती आणि बाकी ते काही डेकोरेशन केलेलं होतं. तर म्हणलं चला आता हे तोपर्यंत तसंच ठेवूयात, कारण मला एक व्हिडिओ पण द्यायचा होता. आणि त्याच्यानंतर होम टूर तुमच्यासोबत शेअर केल्याच्या नंतर मग मी ते काढेल. सो इथे एक मस्त आर्टिफिशियल प्लांट ठेवले, ज्याने एक मस्त शोभा आली आहे किचनला किंवा ह्या कॉर्नरला. आणि बाकी सगळे इथे छान असे ज्या काचेचे कंटेनर आहेत ते ठेवले. स्वयंपाक जेवण आमचं सगळं झालेलं आहे. बऱ्यापैकी मी आवरून पण ठेवले खरं तर हे. त्याच्यानंतर मोठी खिडकी आहे, त्याच्यामुळे काय होतं ना, जेव्हा केव्हा नाही का गरमीमध्ये म्हणा किंवा असं पण इतकी छान हवा येते किचन मध्ये, आणि स्वयंपाक करताना पण असं छान वाटतं. गरमी हे असं कधीच जास्त किचन मध्ये जाणवत नाही. म्हणजे फॅन तर असतोच, पण काय होतं गॅस चालू असलं की मग फॅन नाही चालू करतात. त्यामुळे खिडकीचा भरपूर मोठा फायदा होतो आणि एकदम छान हवा खेळती पण राहते किचन मध्ये. त्याच्यानंतर इकडे आहे वॉटर प्युरिफायर. तर हे आमचं आहे लिव्ह प्युअरचं. बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं होतं हे कसं आहे, तर क्वालिटी आतापर्यंत चांगली वाटली ना, काय प्रॉब्लेम नाहीये. हा, आणि कुठून घेतलं तर हे आम्ही घेतलं होतं मिलिटरीचे कॅन्टीन असतात ना तिथून. साधारण आम्हाला 11,500ला पडलं होतं. का हे ऑफलाईन तेव्हा आम्ही चेक केलं तर 13,500 पर्यंत जात होतं आणि कॅन्टीन मध्ये आम्हाला ते 11,500ला पडलं होतं. साधारण आम्ही हे 1.5-2 वर्षापासून वापरतोय. 2 नाही जास्त, 2-2.5 हा 2 वर्ष झाले असतील. तर छान आहे, अजून काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. सो हे आहे. इकडे आहे माझं रॅक, ज्याच्यामध्ये असे सगळे ओपन भांडे दिसत आहेत. एकदम पारंपरिक पद्धतीने जे किचन असतं ना तिकडे कसे भांडे असतात त्या पद्धतीने इथे एकदम ओपन आहेत. कारण इकडे फक्त हे कॅबिनेट बनवलेले आहेत, ट्रॉली वगैरे काही नाहीये. त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी जास्त ठेवल्यात. आणि मग त्यामुळे ना ह्या मनूला घेण्यासाठी इतक्या इझी झाल्यात. आणि मग ती दिवसभर त्याचाच कपाळ करून ठेवते. सगळ्या गोष्टी घ्यायच्या, खाली टाकायच्या, खेळायचं. पण कधी कधी बरं वाटतं की चला ह्या गोष्टींमध्ये ती रमती, आणि त्याच्यामुळे मग मी आहे तसं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता काय 1 महिन्याचाच तर प्रश्न आहे, आणि हे शिवाय दिसायला चांगलं दिसतं, म्हणजे किचन आहे असं वाटतं. नाही तर काय होतं ना, आता मॉडर्न किचन मध्ये ट्रॉलीज वगैरे असतात, तर तो किचनचा असा फीलच नाही येत. फक्त ओटा दिसतो आणि सगळं बंद बंद त्याच्यामुळे. तर रॅक नंतर ना हे डब्बे आहेत, ज्या काही आपण ग्रोसरी आहे ते थोडी जास्त क्वांटिटीमध्ये आणतो, तर ती सगळी इथे मी स्टोअर केलेली आहे. बऱ्याच जणींना मला जेव्हा पण मी डब्यांची क्लिनिंग वगैरे करते किंवा ग्रोसरी जेव्हा मी व्यवस्थित भरून ठेवते, तर तेव्हा हे डब्बे दिसतात ना, तर बरेच जण मला विचारतात की हे तू कुठून घेतले. तर हे मला लग्नामध्येच दिले होते आणि कुठल्याही लोकल शॉपमध्ये मिळून जातील. असे डिझाईन मध्ये दाखवले किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून जरी घेतला आणि फोटो दाखवला तरी पण सगळीकडे मिळून जातील ते, असं वाटतं मला तरी. सो जेवढे लागतात ते इथे मी डबे ठेवलेत. बाकी मी सगळे कोठ्यांमध्ये हे असं भरून ठेवलेलं आहे. आणि इथे एक्स्ट्राची क्रॉकरी, ग्लास, बॉटल्स, डबे, हे असं सगळ्या गोष्टी ठेवलेत, म्हणजे टिफिनचे हे ते. तर हे असं इथे आहे. आणि पलीकडे थोडंसं ते खराब झालेलं आहे पावसामुळे, त्याच्यामुळे मी इकडे काही ठेवलेलं नाहीये. एक तर मी हे रिकामं ठेवते, नाही तर मग अशा रिकाम्या बाटल्या वगैरे हे असं काहीतरी ठेवलेलं असतं त्याच्यामुळे.
हा कॉर्नर सगळाच थोडा पावसामुळे खराब झालेला आहे. म्हणजे आम्ही येण्याच्या अगोदरच हे करत झालं होतं आणि त्याच्यानंतर ते रिपेअर पण करून देणार होते, पण म्हणजे आम्ही राहायला आलो आणि त्याच्यानंतर मग ते राहिलंच असं झालेलं. तर हा बाकी एक्स्ट्रा सगळा पसारा, काल जे DIY मध्ये गेले होते, मला क्रॉकरी पाहिजे होती थोडीशी, तर ती आणलेली काल ते इथेच ठेवलेली आहे ती. आणि बाकी ते पीठ घेऊन आलेत, आता गहू आहेत. सो हा जो पसारा असतो ना, आता हा सगळ्यांच्या घरात असतो. आता व्हिडिओमध्ये काय होतं ना, बऱ्याचदा मी तुम्हाला फ्रेम एकच दाखवते, हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल. त्याच्यामध्ये होतं असं की एक फ्रेम दाखवल्यामुळे तुम्हाला बाकीचं काहीच दिसत नाही. तर सपोज तिथे पसारा नसेल तर दुसरीकडे कुठेतरी पसारा असतो. सो असं होतं. मला एवढं सांगायचं की पसारा, थोडीशी इकडे तिकडे झालेल्या वस्तू ह्या सगळ्यांच्याच घरात असतात. त्याच्यामुळे मग हे नॉर्मल वाटतं मला. आणि तर असं भरपूर बऱ्यापैकी मोठं किचन आहे तिथे. म्हणजे नवीन घरी गेल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं किचन कदाचित छोटं वाटू शकेल, कारण हे त्याच्यापेक्षा दुप्पट मोठा आहे आणि त्यामुळं भरपूर अशी जागा होते. पाहुणे आले तर मस्त खाली बसून छान जेवता येतं. सो असं आहे. आता इकडे बेडरूम, तर इकडे आहे आमची बेडरूम. आमचा 1 BHK, त्याच्यामुळे एकच बेडरूम आहे. किचन नंतर थोडीशी मध्ये जागा आहे आणि त्याच्यानंतर इकडे बेडरूम आहे. तर बऱ्यापैकी मोठी बेडरूम पण आहे, कारण बेड बसून भरपूर अशी इकडे सगळीकडे भरपूर मोठी जागा बाकी आहे. तर इथे आहे आमचं कबर्ड. सो हे जे आहे कपाट, तर ते त्यांनी लग्नाच्या अगोदर घेतलेलं. सो हे एक आहे आणि त्याच्यानंतर ह्यांच्या लग्नातलं. याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल होता, पण बेड समोर बऱ्याच जणांचे कमेंट्स होते मागे की तुम्ही ड्रेसिंग टेबल ठेवू नका, त्याच्यामुळे आम्ही थोडासा कॉर्नरला ठेवला, तो पण दाखवते मी. आणि त्याच्यानंतर इकडे एक विंडो आहे, एक छोटीशी आहे, पण आम्ही ती कधीच ओपन नाही करत, कारण ते पलीकडच्या साईडने त्यांची बेडरूम आहे वाटतं ना, आणि ते थोडं उघडायला पण त्रास होतो, त्याच्यामुळे शक्यतो आम्ही ते ओपनच नाही करत. हे मनूचं कबर्ड, ह्याच्याबद्दल पण भरपूर कमेंट्स असतात की ह्याची लिंक दे, कुठून घेतलं, क्वालिटी कशी आहे. तर सगळ्या गोष्टी छान आहेत, म्हणजे आतापर्यंत तुम्ही वापरते. पण आता होते असं की मनू जशी जशी मोठी होते तशी तिच्याकडे भरपूर कपडे येत आहेत, तिच्या भरपूर वस्तू येत आहेत आणि ते त्याच्यामध्ये मावत नाही. जेव्हा एकदम बाळ छोटी असतात ना, तेव्हा असे उपयोगाचे, त्याच्यानंतर काय ते यूज मध्ये नाही येणार. पण ठीक आहे, आता तिकडे तिच्यासाठी कबर्ड बनवलेलेच आहे, त्याच्यामुळे याचा नाही यूज होणार. हा आहे आमचा डबल बेड. बेडशीटची लिंक मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओ खाली दिलेली आहे, कारण मला हे बेडशीट खूप छान मिळालं होतं. 2 पिलोज पण मिळालेल्या, 2 पिलो कव्हर आणि डबल बेडशीट असं मिळालं होतं. यायचं तुला? ये. मनूची किती वळवळ चालू आहे, म्हणजे मनूला असं झालं की मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे घेऊ की ते घेऊ. काय नवीन वाटते? आता जी इथे मॅट्रेस होती ना, आमची मोठी जी मॅट्रेस आहे अशीच एक, तर ती आम्ही नेहमी बेडरूम मध्ये ठेवते. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघत असाल की आता म्हटलं ते चांगलं नाही वाटणार, म्हणून मी तिथे मध्ये जो स्पेस आहे ना तिथे ठेवली आहे. तर ती सांगते की ती बाहेर ठेवली आहे. बेड ना आम्ही आता असा ठेवलाय. पहिले जर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ जर बघितले असतील ना, म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सी मधले किंवा मग मनू झाल्याच्या नंतर 2-3 महिने, तर बेड असा ह्या साईडला होता. पण कसं आम्हाला AC बसवायचा होता, सोबतच ह्या वॉलला पण कलर आहे. सो म्हटलं असं आपण जर मध्ये ठेवला तर तो अजून छान दिसेल, त्याच्यामुळे आम्ही हा बेड मध्ये ठेवलेला. त्याच्यानंतर इकडे आहे मनूची फ्रेम. सो खूप क्यूट असे गोड मस्त फोटो आहेत तिचे त्याच्यामध्ये. जेव्हा ती जन्मली होती ना तेव्हाचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर जेव्हा ती 1.5 महिन्याची होती तेव्हाचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर जेव्हा ती 3 महिन्याची होती तेव्हाचा हा आहे. क्रिसमसचा हा आहे. जेव्हा ती 1 वर्षाची झाली तेव्हाचा हा आहे. आणि 6 मंथचा आम्ही फोटोशूट केलं होतं तर तेव्हाचा हा आहे. आणि हा जो फोटो बघताय तुम्ही, तर मनू 2 महिन्याची झाली होती तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम फोटोशूट केलं होतं बाहेर जाऊन, तर तो हा फोटो आहे. सो असा मस्त एक फ्रेम आहे. ही मला माझ्या फ्रेंडने गिफ्ट केली होती. सो म्हटलं त्याच्यामध्ये आपण लावूया आता फोटोज. आणि ड्रेसिंग टेबल जे म्हटलं ते आम्ही इकडे ठेवलंय कॉर्नरमध्ये, कारण काय होतं जेव्हा काही मला शूट पण करायचं असेल तर तेव्हा इथून फोकस पण छान येतो, म्हणजे लाईट पण पडतो, मेकअप वगैरे करायचं असेल तर इथे. आणि शिवाय एकदम बेड समोर पण नाही होत, जसं मला कमेंट्स मध्ये किंवा काय सांगितलं होतं तसं. सो त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवलाय. इकडे आमचा रोबोट आहे, त्याचा आम्ही अजिबात यूज नाही करत, खूपच कधीतरी, खूप रेअरली करतो त्याचा आम्ही यूज. इकडे आहे मस्त गार्डन व्ह्यू, मस्त व्ह्यू येतो इथून बेडरूम मधून, कारण इकडून गार्डन आहे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं.
आणि मनूला ना खिडकीमध्ये उभं राहायला आणि त्याच्यानंतर मस्त बघायला, असं चिवताई असं बघायला तिला खूप आवडतं. त्याच्यामुळे मग ती झोपेतून उठली की तिचं एक असतं, मला एक तारशामध्ये दाखव, नाही तर मग तू इथे घेऊन उभार. बघा आता पण तेच चाललंय. तिला हे जे आहे ना विंडो ते पण बंद उघडायला आणि बंद करायला हे जास्त आवडतं, त्याच्यामुळे तिचं चाललेलं आहे. इकडे मनूचा झोका आहे, कारण ती अजून पण झोक्यात झोपते, तिला झोपेशिवाय नाही झोपेत, त्याच्यामुळे आम्ही हा झोका अजूनपर्यंत ठेवलेला आहे. हे विंडचा त्या दिवशी व्हिडिओ बनवला आणि तसंच ठेवलं होतं, त्यामुळे मग ते आहे तसंच. आम्ही काही तिथे वाजताय बरोबर, हा इथे हवाच नाही लागत, वाजायला कधी कुठे वाजेल. ही जी वॉल आहे तर इथे मी बऱ्याचदा प्रमोशनचे व्हिडिओ बनवत असते, त्याच्यामुळे काय होतं छान वाटतं आणि लाईट पण खूप छान पडतो, त्याच्यामुळे मग इथे शक्यतो मी बनवण्याचं ट्राय करते. इथे ना आम्ही एसीचा आउटलेट काढलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचे पाईप्स दिसत होते, तर मग काय करावं असा प्रश्न पडलेला. मग एका सबस्क्रायबरने सांगितलं की इथे तू काहीतरी फुलं हे असं मिळतं ना आर्टिफिशियल, तर ते लाव, म्हणून हे लावलेलं. आता हे जरा आलंय खाली पण बऱ्यापैकी त्याने त्या पाईप्सला झाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं ते व्हिडिओमध्ये पण खूप सुंदर दिसतं है ना, असं एवढं काही ओळखून नाही. आणि इथे थोडेसे पॉझिटिव्ह थॉट्स असे लावलेले, जेणेकरून असं जेव्हा आपण आपल्याला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटेल तर तेव्हा हे याच्याकडे बघून जरा मोटिवेशन आल्यासारखं होईल. पण खरं तर सांगायचं तर असं कधीच होत नाही, एक तर ते वाचनच होत नाही. एक तर वाचणं होत नाही, म्हणजे असं बरेच जण सांगत असेल की हे असे थॉट्स लावलेले आहेत कारण इथे छान आम्हाला मोटिवेशन मिळावं, पण माझ्या बाबतीत तसं मला काही होत नाही. जोपर्यंत मला हे मोटिवेट करत नाही तोपर्यंत, किंवा तुम्ही लोक मोटिवेट करत नाही तोपर्यंत मी काही मोटिवेट होत नाही. सो हे असंच एक लावलं होतं, छान दिसतंय म्हणून लावलेलं, आणि वॉलला थोडंसं एक लुक पण येईल चांगला म्हणून मी हे लावलं होतं. बाकी एकंदरीत हे असे मला ही बेडरूम खरं तर खूप आवडते, कारण या विंडोमुळे भरपूर मोठी, म्हणजे पूर्ण एका वॉलचीच विंडो आहे आणि त्यामुळे खूप छान असा मस्त ग्रीनरी दिसते आणि छान वाटतं. आमच्याकडे जे पण कोणी नवीन येतात ना त्यांना हे गार्डनमुळे हा फ्लॅट इतका आवडतो, म्हणजे खरंच की किती मस्त फ्लॅट आहे आणि किती हवेशीर, एकदम मोकळा आणि अजिबात आवाज नाही, कधीच असा गोंधळ हे बघायला नाही मिळणार. आम्हाला सुद्धा असं नेहमी वाटतं की आम्हाला तिकडच्या घरी गेल्यानंतर करमेल की नाही थोडे दिवस, है ना. आणि इथे इतकं छान आहे ना, एवढं स्पेशियस आहे आणि आम्हाला असं कधीच वाटत नाही की आम्ही इथे रेंटने राहतो, कारण ह्या घराला आम्ही एक तर स्वतःच असल्यासारखं छान ठेवलंय. पण माहिती आम्हाला गार्डन तेवढं मेंटेन नाही होत, कारण थोडंसं पिकूची पण घाण असते, शिवाय सध्या पाऊस पण चालू आहे, पण तरी पण जेव्हा होईल तेव्हा आम्ही ते क्लीन ठेवायचा प्रयत्न करतो. सो असं होत आहे आमचं पुण्यातलं छोटंसं घर. 1 महिन्यानंतर आम्ही हे सोडून जाणार आहोत, सो म्हटलं एकदा होम टूर तर झालीच पाहिजे तुमच्या सगळ्यांसोबत. व्हिडिओमध्ये ते बऱ्याचदा दिसतं, म्हणजे जवळपास सगळंच दिसतं का, म्हणजे कोणी नवीन लोक तर त्यांना बघायचं असतं, किंवा मग एक नाही का होम टूर केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी अशा प्रॉपरली कळतात, त्याच्यामुळे एक असतं. सो छोटंसं आहे, जास्त काही सजवलेलं नाहीये, पण छान क्लीन आणि मस्त ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हे मला पण आवडतं. आणि बाकी मी कुठल्याही घरात जाऊ, माझं त्याच्यावरती नेहमीच मी त्याला छान 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 ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बाकी काही नाही, अशी घराची टूर होती. तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा, आणि आवडलं असेल घर तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकी काही चेंजेस असतील तरी सांगू शकता, 1 महिन्यामध्ये काही मेजर चेंजेस होणार नाहीयेत आता, पण तरी सुद्धा तुम्ही कमेंट थ्रू कळवू शकता, जेणेकरून तिकडच्या घरी आम्ही ते करू शकू की अशा गोष्टी इथे असू नयेत, हे अशा टाईपमध्ये. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हा फोन तुम्हाला हातामध्ये दिसतोय कारण माझ्याकडे माईक नाहीये, सो मी इथे रेकॉर्ड करतेय, त्याच्यामुळे बाकी काही नाही. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.